तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे ॲन एरोप्लेन टॅक्सीज ऑन अ रनवे फॉर 30 सेकंड. आता कोणी असं म्हणायचं नाही की सर टॅक्सी म्हणजे काय थांबली आहे का, एरोप्लेनची टॅक्सी असते काय. टॅक्सी म्हणजे एरोप्लेन रनवेवर धावत आहे किंवा चालत नाही म्हणू शकतो, रनवेवर तो धावत आहे, स्पीड पकडत आहे. तेव्हा एरोप्लेन टॅक्सीज ऑन रनवे फॉर 30 सेकंड. तर किती वेळपर्यंत तो रनवेवर धावत होता, 30 सेकंडसाठी. तर आपण इथे लिहून घेऊ टाइम किती लागला त्याला, 30 सेकंडसाठी तो धावत होता. ओके 30 सेकंड आहे ते, 30 सेकंड्स. ओके नेक्स्ट काय म्हणते मग तो, विथ ॲन ॲक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन किती आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर पहिली चांगली गोष्ट इथे सेकंडमध्ये टाईम आहे, इथे ॲक्सेलरेशन पण सेकंड स्क्वेअरमध्ये आहे. तर ओके युनिट बरोबर आहे. काय म्हणते, बिफोर टेकिंग ऑफ उडायच्या आधी, देन हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कवर्ड ऑन द रनवे. आता रनवेवर जायचं असेल तर सुरुवात कुठून करावं लागेल, रेस्टवरून करावं लागेल ना. तर आधी काय होता, एरोप्लेन आधी कशामध्ये होता, रेस्टवर होता. जर एखादी वस्तू रेस्टमध्ये असेल तर त्याची इनिशियल वेलोसिटी किती असते, हमेशा 0 असते. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायला सांगितलं, ही इनिशियल वेलोसिटी आहे. आपल्याला काढायचं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इथून इथपर्यंत डी किती आहे ते आपल्याला क्वेश्चन मार्क काढायचा आहे. आता जर तुम्ही गिवन कंडिशन वाचल्या किंवा बघितलं इथे, तुम्हाला यू माहिती आहे, ए माहीत आहे, टी माहीत आहे, तर फायनल वेलोसिटी माहीत नाही. म्हणजे जर व्ही माहीत नसेल तर तुम्हाला व्हीचं इक्वेशन लिहायची गरज नाही. आपल्याकडे डिस्टन्ससाठी आणखी दुसरं इक्वेशन आहे, डिस्टन्सला आपण एस पण लिहितो इक्वेशनमध्ये. ठीक आहे. तर गिवन कंडिशन लिहून घ्या आधी. गिवन काय, लेट्स से इनिशियल वेलोसिटी किती आहे. तर का बरं इनिशियल वेलोसिटी आपली 0 होणार, कारण की सुरुवातीला काय असणार, तो रनवेवर रेस्टमध्ये असणार, म्हणून तो 0 झाली. सेकंड कंडिशन काय दिली आहे, त्याचं ॲक्सेलरेशन किती होतं, ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, ॲक्सेलरेशन ए इक्वल्स टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नेक्स्ट त्याला टाईम किती वेळ लागला रनवेवर, टाईम ऑन रनवे किती वेळपर्यंत धावत होता तो रनवेवर, रनवे तो धावत होता टी इक्वल्स टू 30 सेकंडसाठी. ठीक आहे. आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आहे, आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. सो सेट डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड काय असणार आहे, एस. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू से एस, आणि ते आपल्याला काढायचं आहे क्वेश्चन मार्क. जर तुम्ही गिवन बघितलं असेल, यू माहीत आहे, ए माहीत आहे, टी माहीत आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर हा आपला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, तो काय म्हणते, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बघा इथे आपल्याकडे यू पण माहीत आहे, टाईम पण माहीत आहे, ॲक्सेलरेशन पण माहीत आहे. तर आपण फक्त त्याच्यामध्ये काय पुट करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. तर एस इज इक्वल्स टू यू किती आहे 0 इंटू टाईम 30 सेकंड प्लस हाफ इंटू ए किती होता 3.2 आणि टी किती आहे 30चा स्क्वेअर. तर व्हॅल्यू सॉल्व्ह करा, कुठल्याही नंबरला 0 मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय असतं, हमेशा 0. आता पुढची व्हॅल्यूज काय होणार मग, एस इज इक्वल्स टू 1/2, त्याला तुम्ही डिवाइड करू शकता. हा झाला 1.6, तर 1.6 इंटू 30चा स्क्वेअर 900. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळणार, एस इज इक्वल्स टू 1440. युनिट काय राहणार आहे, मीटर. का बरं, कारण की ॲक्सेलरेशन कशामध्ये आहे, मीटर पर सेकंडमध्ये. सो देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लेन कशावर, ऑन रनवे इज किती आहे 1440 मीटर्स. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन्स आहे, जे ॲव्हरेज स्पीड, वेलॉसिटी किंवा इक्वेशन ऑफ मोशनवर डिपेंड करते, असे आपण 4 टाईपचे डिफरंट इक्वेशन बघितले आहे. नेहमी क्वेश्चन वाचल्यानंतर डिसाईड करायचं की त्या क्वेश्चनमध्ये गिवन काय, गिवन क्वेश्चननुसारच आपण काय डिसाईड करतो की कुठला इक्वेशन यूज करायचं आहे.